Welcome students. Today we are going to study the law of conservation of momentum. Before this we have studied Newton's first, second and third law of motion and their examples. आज आपल्याला शिकायचं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मराठीमध्ये याला काय म्हणायचं? मोमेंटम. त्याला मराठीमध्ये म्हणायचं आहे संवेग. मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं आहे? संवेग. कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन म्हणजे अक्षय राहणे. अक्षय म्हणजे कधीही न संपणे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम जे आहे ते कधीही संपत नाही. त्याचा जो लॉ आहे तो आपल्याला आज शिकायचा आहे. ओके. त्यांनी सुरुवातीला एक एक्झाम्पल सांगितलं आहे आपल्याला. सपोज an object A has mass m1 and its initial velocity is u1. An object B has mass m2 and its initial velocity is u2. पुढे म्हणजेच एक ऑब्जेक्ट आहे, तिचं मास m1 आहे आणि तिची इनिशियल व्हेलॉसिटी u1 आहे. दुसरे ऑब्जेक्ट B, तिचं मास m2 आणि तिची इनिशियल व्हेलॉसिटी u2. मास m2 आणि इनिशियल व्हेलॉसिटी u2. पुढे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ मोमेंटम द इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट A इज m1 u1. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? मोमेंटम P इज इक्वल टू मास मल्टिप्लाय व्हेलॉसिटी. मग A ह्या ऑब्जेक्टचं मास काय आहे? m1 आणि व्हेलॉसिटी काय? u1. म्हणजेच त्याचं मोमेंटम काय झालं? m1 u1. ठीक आहे. याच पद्धतीनं ऑब्जेक्ट B जे आहे तिचं मोमेंटम, इनिशियल मोमेंटम काय येईल? m2 u2. बरोबर. ठीक. पुढे सपोज दीज टू ऑब्जेक्ट्स कोलाइड. म्हणजेच ह्या दोन ऑब्जेक्ट्स एकमेकावर आदळतात. आता एकमेकावर कोलाइड होतात. हे दोन प्रकारे कोलाइड होईल. म्हणजेच ए ही ऑब्जेक्ट म्हणजे उदाहरणार्थ ए ही एक कार आहे, ती रस्त्याने जात आहे आणि त्याला बी ही कार पाठीमागून टक्कर दिली. बरोबर. तर त्या दोन कार काय होतील? कोलाइड होतील. हे एक झालं. म्हणजे इथं दोघांची डायरेक्शन कशी आहे? एकच आहे. आणि दुसरी केस, दुसरा पर्याय असा आहे की ए ही कार या डायरेक्शननी जात आहे रस्त्यावरून आणि बी ही कार या डायरेक्शननी जात आहे आणि त्यांची समोरासमोर धडक झाली, कोलाइड झाली. बरोबर. म्हणजे इथं त्यांची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटीज कशी आहे? डिफरंट आहे. अशा दोन केसेस आहेत. त्यापैकी कुठलीही एक केस घ्यायची आणि त्याच्यानुसार इथं लिहिलं आहे त्यांनी. सपोज आपण समोरासमोर धडक झाली, कोलाइड झाली असं गृहीत धरूया. सपोज दीज टू ऑब्जेक्ट्स कोलाइड. Let the force on A due to B is F1 and this force will cause acceleration in object A and its velocity becomes v1. आपण त्याच्यासाठी एक फिगर काढू म्हणजे आपल्या अधिक लक्षात येईल. एक छोटीशी फिगर काढू म्हणजे ते अधिक लक्षात येईल. हां, काय दिसतं फिगरमध्ये? ए ही एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टचं मास आहे m1. ए ह्या ऑब्जेक्टचं मास m1 आणि त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी u1 आणि ही ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शननी चालली आहे? तर ती ऑब्जेक्ट ह्या डायरेक्शननी अशी चाललेली दिसते आपल्याला, ए ही ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यानंतर दुसरे ऑब्जेक्ट आहे बी आणि तिचं मास आहे m2 आणि तिची इनिशियल व्हेलॉसिटी u2 आणि ती ऑब्जेक्ट या डायरेक्शननी जात आहे. ठीक आहे. मग ह्या पहिल्या ऑब्जेक्टचं मोमेंटम किती आलं? मास मल्टिप्लाय व्हेलॉसिटी म्हणजेच m1 u1 आणि ही जी बी ऑब्जेक्ट आहे तिचं मोमेंटम किती आलं? m2 u2.
मास मल्टिप्लाय व्हेलॉसिटी. ठीक. आता विचारात घ्या, ह्या दोन ऑब्जेक्ट्स अशा एकमेकाकडे आल्या आणि त्यांची काय झाली, टक्कर झाली, कोलाईड झाले. आणि कोलाईड झाल्यानंतर आता काय होणार आहे, समजा ही ए ऑब्जेक्ट आहे आणि ही बी ऑब्जेक्ट आहे. आता टक्कर झाली तेव्हा ही बी ऑब्जेक्ट काय करणार आहे, टक्कर झाल्यानंतर ए ह्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करणार आहे, बरोबर. आणि ते फोर्स किती आहे, F2. F2 इज द फोर्स अप्लाइड बाय ऑब्जेक्ट A on object B, and F1 is the force applied by object B on object A. लक्षात येतं आहे का. F1ची डायरेक्शन काय दाखवले मी इथं अशी दाखवले, म्हणजे F1 हे फोर्स बी ह्या ऑब्जेक्टनी ए ह्या ऑब्जेक्टवर अप्लाय केले. कधी, टक्कर झाल्यानंतर. जेव्हा टक्कर होते तेव्हा ही बी ऑब्जेक्ट काय करते, ह्या ए ऑब्जेक्टवर F1 इतकं फोर्स अप्लाय करते आणि ए ही ऑब्जेक्ट काय करते, बी ह्या ऑब्जेक्टवर F2 इतकं फोर्स अप्लाय करते. ते फिगरमध्ये तिथं दाखवलं. ठीक आहे. आणि आता टक्कर झाली, टक्कर झाल्यानंतरच्या यांच्या डायरेक्शन कसे आहेत, इकडं. ही ए ऑब्जेक्ट इकडं चालले, बी ऑब्जेक्ट इकडं चालले, माघारी. ठीक आहे. आता त्याचं मास बघूया. टक्कर झाल्यानंतर हे ए ह्या ऑब्जेक्टचं मास, बोला, मास तेवढंच राहणार. आणि व्हेलॉसिटी, आता ही फायनल व्हेलॉसिटी आहे, म्हणजे त्या व्हेलॉसिटीला म्हणायचं आहे V1. म्हणजे ए ह्या ऑब्जेक्टवर बी ह्या ऑब्जेक्टने F1 इतकं फोर्स अप्लाय केल्यामुळं तिची व्हेलॉसिटी काय झाली, V1. आता पुढे ए ह्या ऑब्जेक्टने बी ह्या ऑब्जेक्टवर F2 इतकं फोर्स अप्लाय केलं टक्कर झाल्यानंतर, तेव्हा त्याच्या मासमध्ये काहीही चेंज होणार नाही, मास M2 सेम राहील आणि व्हेलॉसिटी V2, फायनल व्हेलॉसिटी. मग आता तिचं मोमेंटम सांगा मला. मोमेंटम आफ्टर कोलिजन, मोमेंटम आफ्टर कोलिजन, टक्कर झाल्यानंतरचं मोमेंटम, म्हणजे ह्या दोघांचा प्रॉडक्ट येईल. म्हणजेच किती येईल, M1 V1. आणि बी ह्या ऑब्जेक्टचं मोमेंटम काय येईल, M2 V2, बरोबर. आता काय झालं तर M1 U1 हे पहिल्या ऑब्जेक्टचं मोमेंटम आणि M2 U2 हे दुसऱ्या बी ऑब्जेक्टचं मोमेंटम, बरोबर. हे कधीचं, बिफोर कोलिजन. आणि आफ्टर कोलिजन ए ह्या ऑब्जेक्टचं मोमेंटम M1 V1 आणि बी ह्या ऑब्जेक्टचं मोमेंटम M2 V2, बरोबर. आणि इथं जर आपण बारकाईनं बघितलं तर हे जे दोन फोर्सेस आहेत, F1 आणि F2, हे जे दोन फोर्सेस आहेत, हे दोन फोर्सेस जे आहेत त्यांची अमाऊंट कशी असते, सेम असते, परंतु त्यांच्या डायरेक्शन्स कशा असतात, अपोजिट असतात. म्हणजेच काय, हे फोर्स F2 आणि एक मिनटं, हां, तर ते तिकडं जाऊ आपण, पुस्तकामध्ये आपल्या दिसेल. ठीक आहे. फोर्स F1 आणि F2 हे कसे असतात, सेम असतात. तेच मी सांगत होतो तुम्हाला. बघा येत आहे, F2 इज इक्वल टू मायनस F1, म्हणजे हे दोन फोर्सेस कसे असतात, सेम असतात. ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी इथं लिहिलं आहे F2 इज इक्वल टू, F2 इज इक्वल टू, एक मिनटं, मायनस F1. ओके. ठीक. 8वीमध्ये असताना आपण एक फॉर्म्युला बघितलेला होता, फोर्स इज इक्वल टू मास मल्टिप्लाय ॲक्सलरेशन, F इज इक्वल टू ma. हा फॉर्म्युला बघितला होता. त्यामुळं F2 हे फोर्स असल्यामुळं त्याची व्हॅल्यू खाली काय केलेली आहे त्याने, M2 इंटू A2. पुढे राईट साईडला F1 आहे इथं, म्हणजे त्याची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलानुसार काय लिहिली, M1 इंटू A1. A1 A2 हे काय आहेत, ॲक्सलरेशन्स आहेत. ठीक आहे. पुढे मग पुढं काय केलं आहे, पुढच्या स्टेपला
तर हे M1 जे आहे M2 इथं काय आहे M2 हे M2 आहे तसंच ठेवलं आहे बरोबर. आणि A2 ची व्हॅल्यू हे जे A2 आहे ह्या A2 ची व्हॅल्यू ही लिहिली आहे. आता एचा फॉर्म्युला आपण शिकलो योगा इथं आहे ॲक्सलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. मग A2च्या ऐवजी काय लिहिलं V2 मायनस U2 फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बी ऑब्जेक्ट अपॉन टाईम इज इक्वल टू पुढे. आता इथं मायनस साईन आहेच आहे एक मिनटं हे मायनस साईन आहेच आहे इथं मायनस बरोबर साईन इक्वल साईनच्या पुढे मायनस आहेच आहे. पुढे M1 मल्टिप्लाय A1 ची व्हॅल्यू पुन्हा काय लिहिली आहे बघा U1 V1 मायनस U1 अपॉन T. ओके. पुढे पुढच्या स्टेपला काय झालं M2 आहे तसं लिहिलं आणि हे जे डिवाइड बाय T आहे ते काय केलं इक्वल टू साईनच्या पुढे लिहिलं म्हणजे इथं काय होणार आहे मल्टिप्लाय T होणार आहे. आणि मग यातलं T आणि यातलं T काय होणार आहे कॅन्सल. काय झालं काय सांगितलं मी तुम्हाला हे T तिकडे गेलं की मल्टिप्लाय T कॅन्सल झालं. मग T कॅन्सल झाल्यानंतर इथं काय राहिलं M2 इंटू ब्रॅकेट V2 मायनस U2 इज इक्वल टू मायनस M1 इंटू ब्रॅकेट V1 मायनस U1. पुढे हा ब्रॅकेट सॉल्व केला म्हणजे M2ने प्रत्येक वेळेस आत असं मल्टिप्लाय केलं M2 V2 खालच्या स्टेपला बघा मायनस M2 U2 इज इक्वल टू मायनस M1 V1. आता पुढे मायनस इंटू मायनस काय होईल प्लस प्लस M1 U1. ठीक आहे. पुढे आता ह्या स्टेपला काय केलं आहे बघा लास्ट स्टेपला. आता हे जे M2 V2 आहे ते इथं होतं ते तसंच ठेवलं आहे आणि इकडचं हे जे मायनस एक मिनटं मायनस M1 V1 जे आहे ते इक्वल टू साईनच्या इकडं घेतलेलं आहे आणि ते इथं आलं आहे बघा आहे का प्लस M1 V1 इज इक्वल टू पुढे. आता इथं साईन कसलं होतं प्लस होतं ते आहेच आहे प्लस इथं प्लस आहेच आहे आणि इकडचं M2 U2 इकडं आणलं म्हणजे प्लस M2 U2 आणि हा फॉर्म्युला तयार झाला. तर आता हे जे आहे याचा अर्थ काय मागाशी तुम्ही बघितलं त्या फिगरमध्ये तुम्हाला मी सांगितलं M2 V2 म्हणजे हे केव्हाचं मोमेंटम आहे मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट B आफ्टर कोलिजन आणि हे काय आहे मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट A आफ्टर कोलिजन. म्हणजे हे दोन्ही मिळून काय झाले मोमेंटम ऑफ टू ऑब्जेक्ट्स म्हणजे सम ऑफ मोमेंटम्स ऑफ टू ऑब्जेक्ट्स आफ्टर कोलिजन इज इक्वल टूच्या पुढे काय आहे हे द सम ऑफ मोमेंटम्स ऑफ टू ऑब्जेक्ट्स बिफोर कोलिजन. आणि तेच खाली वर्ड्समध्ये लिहिलं आहे द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम म्हणजे आफ्टर कोलिजन इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द टोटल इनिशियल मोमेंटम. आणि तेच पुन्हा खाली वर्ड्समध्ये इथं बोल्ड लेटर्समध्ये इथं लिहिलं आहे बघा when no external force acts on two interacting objects. म्हणजे जेव्हा दोन वस्तूंची अशा प्रकारे टक्कर होत असते आणि त्याच्यावर कोणतंही एक्सटर्नल फोर्स कार्य करत नाही म्हणजे विंड नाही किंवा आणखी विंड किंवा रेजिस्टन्स ऑफ एअर किंवा आणखी कोणी याला ढकललेलं नाही फक्त त्या दोघांनीच एकमेकावरती फोर्स अप्लाय केले नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन इट. when no external force acts on two interacting objects त्याच्या पुढे their total momentum remains constant it does not change. म्हणजे काय their total momentum final momentum means their total momentum after collision is equal to their total initial momentum means their total momentum before the collision. टक्कर होण्यापूर्वी दोघांच्या मोमेंटमचे सम एक मिनट टक्कर होण्यापूर्वी दोघांच्या मोमेंटमची सम इज इक्वल टू कोलिजन किंवा टक्कर झाल्यानंतर दोघांच्या मोमेंटमची सम. ओके. त्यानंतर ह्याच्या खाली
तेच पुन्हा त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं. दस इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ॲक्टिंग ऑन टू ऑब्जेक्ट्स देन देअर टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू देअर फायनल मोमेंटम अँड दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि ह्यालाच काय म्हणायचं आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे मोमेंटम जे आहे ते कसं राहतं, कॉन्झर्व होतं, म्हणजे अक्षय राहतं, ते कधीही संपत नाही. कोलिजनच्या आधी दोघांच्या मोमेंटमची सम ही कोलिजन नंतरच्या दोघांच्या मोमेंटमच्या सम एवढी असते. ते तुम्ही लेफ्ट साईडचं राईट साईडला, राईट साईडचं लेफ्ट साईडला लिहिलं तरी चालतं. पुढे इफ वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट इट डज नॉट चेंज. आणि तेच खाली पुन्हा हे वाक्य दिलेलं आहे, ते आपण आत्ता बघितलेलं आहे. त्यानंतर हे समजण्यासाठी त्यांनी आणखी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यामध्ये लिहिलं आहे त्यांनी, इन ऑर्डर टू अंडरस्टँड धिस प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ ए बुलेट फायर्ड फ्रॉम ए गन. बंदुकीतून सुटलेली गोळी. व्हेन ए बुलेट ऑफ मास m1 इज फायर्ड फ्रॉम ए गन ऑफ मास m2 इट्स व्हेलॉसिटी बिकम्स v1 and momentum becomes m1 v1 before firing the bullet. Both the gun and the bullet are at rest, hence the total initial momentum is 0. According to the above law, the total final momentum also has to be 0. आता हे लक्षात येण्यासाठी मी एक छोटीशी फिगर काढतो, म्हणजे तुमच्या लक्षात. ठीक आहे, फिगरमध्ये काय दिसतं आपल्याला, ए बुलेट इज फायर्ड फ्रॉम गन, म्हणजे बंदुकीतून गोळी सुटलेली आहे. आता या फिगरमध्ये इथे एक बंदूक दिसते, गन, आणि त्या गनचं मास किती आहे, m1. m1 इज द मास ऑफ गन. पुढे u1 इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ गन, म्हणजे त्या गनची इनिशियल व्हेलॉसिटी. गन कुठं आहे, हातामध्ये आहे, त्यामुळे तिची इनिशियल व्हेलॉसिटी u1. आता ही गन हातामध्ये आहे, त्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0. ओके. पुढं m2 इज द मास ऑफ बुलेट. बुलेट म्हणजे गोळी, त्या गोळीचं काहीतरी मास असेल, ते m2. आणि u2 इज द मास ऑफ u2 इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. आता ती गोळी बंदुकीच्या आतमध्ये आहे, त्यामुळं तिला व्हेलॉसिटी नाही, ती व्हेलॉसिटी किती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0. लक्षात आलं तुमच्या. पुढे आता जेव्हा ती गोळी सुटते तेव्हा त्याच्या खाली चित्र काढले मी, ह्याच्या खाली. आता गोळी जेव्हा सुटते तेव्हा ती गोळी काय झाली, पुढं गेली, इथंपर्यंत गेली. तेव्हा त्याचं मास m2 आहे, तेवढंच मास चेंज होणार नाही, हे जे आहे तेवढंच मास. व्हेलॉसिटी तेवढीच राहील का, नाही, व्हेलॉसिटी काय होणार, चेंज होणार. म्हणून त्या व्हेलॉसिटीला काय लिहिलं आहे मी, v2 फायनल व्हेलॉसिटी, म्हणजे गोळी सुटल्यानंतरची व्हेलॉसिटी. ओके. आणि बंदूक काय होणार, गोळी सुटल्यानंतर बंदूक मागे सरणार. कशामुळं, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. मग मागे सरकल्यानंतर त्या बंदुकीचं किंवा गनचं मास जे आहे ते चेंज होणार नाही, ते जेवढं आहे m1 तेवढंच राहणार. पण व्हेलॉसिटी त्या गनची काय, बुलेटची जी व्हेलॉसिटी होती 0, बुलेटची नाही, गनची जी व्हेलॉसिटी u1 होती ती काय झाली, v1 झाली. बरोबर, म्हणजे ती व्हेलॉसिटी 0पेक्षा आता काय झाली, वाढलेली आहे, म्हणजे ही आहे फायनल व्हेलॉसिटी. बरोबर, ठीक. आणि मग हे जे आहे, आता हे वरती बघू आपण, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटायची होती तेव्हा त्या गनचं मोमेंटम ऑफ द गन m1 u1. पुढे आणि जेव्हा गोळी सुटायची आणखी बंदुकीतून, जेव्हा ती जी गोळी आहे म्हणजे बुलेट आहे तिचं मोमेंटम काय आलं, m2 u2. आणि ह्यांची आपण काय केली, सम. म्हणजे हे काय झालं, टोटल मोमेंटम ऑफ बुलेट अँड गन बिफोर कोलिजन. आणि ह्याची व्हॅल्यू, ह्या दोघांची बेरीज किती आली, 0 आली. का बरं 0 आली सांगा. तर इथं बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये u1 किती आहे तुमचा, u1 इथं आहे बघा, u1
किती आहे 0. मग इथं जर 0 ठेवलं m1 इंटू 0 0 आलं. पुढे m2 इंटू u2 किती आहे 0. 0 प्लस 0 म्हणजे 0. बरोबर. म्हणजेच हे जे आहे ह्याची व्हॅल्यू काय आली 0. म्हणजे वरती जो मोठा फॉर्म्युला आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन किती आलं 0. काय सांगतोय मी तुम्हाला. तर या फॉर्म्युल्यामध्ये हे बघा हे येत आहे m1 u1 प्लस m2 u2 ह्याची व्हॅल्यू किती आली 0 आली. म्हणजेच तो फॉर्म्युला काय झाला m2 v2 प्लस m1 v1 इज इक्वल टू 0. केव्हा वेन ए बुलेट इज फायर्ड फ्रॉम द गन. आणि तेच इथं दाखवलं आहे. बिफोर फायरिंग द बुलेट बोथ द गन अँड द बुलेट आर ॲट रेस्ट हेन्स देअर टोटल इनिशियल मोमेंटम इज 0. पुढे अकॉर्डिंग टू द अबव लॉ the total final momentum also has to be 0 and thus the forward moving bullet causes the gun to move backward after firing. म्हणजे फायरिंग झाल्यानंतर ती गन मागे सरकते. This backward motion of the gun is called as recoil and the velocity of recoil means final velocity is v2 and such that. आणि मग इथं त्यांनी दाखवलेलं आहे m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. 0 का आलं सांगितलं मी मगाशी तुम्हाला. म्हणजे एक साईड त्याची जी आहे राईट साईड ती किती आली 0. पुढच्या स्टेपला काय केलं आहे त्याने. तर आता हे इथंपर्यंत हे कळलं आहे तुम्हाला इकडचं. आता पुढं काय केलं आहे त्यांनी. तर आता हे इथं लिहितो मी m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू 0. आता पुढच्या स्टेपला काय करायचं हे जे m1 v1 आहे ते राईट साईडला घ्यायचं. म्हणजेच काय होईल लेफ्ट साईडला काय राहील m2 v2 इज इक्वल टू मायनस m1 v1. बरोबर. आणि आता पुढच्या स्टेपला हे जे m2 मल्टिप्लाय v2 आहे या दोघांच्यामध्ये मल्टिप्लाय आहे तर ते m2 राईट साईडला घ्यायचं. राईट साईडला गेलं की ह्याला काय होतं आहे डिवाईड होतं आहे. बरोबर. म्हणजेच काय झालं ते योगा इथं आलं काय झालं मायनस m1 अपॉन m2 मल्टिप्लाय v1. आणि हा फॉर्म्युला त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर खाली काही सॉल्वड एक्झाम्पल्स आहेत. काय आहे एक्झाम्पलमध्ये द मास ऑफ ए कॅनॉन. The mass of a cannon is 500 kg. It recoils with a speed of 0.25 meter per second. What is the momentum of the cannon? Cannon म्हणजे तोफ. कॅनॉन म्हणजे तोफ. ठीक आहे. काय लिहिलं आहे मास ऑफ द कॅनॉन म्हणजे तोफेचे मास किती आहे 500 kg दिलं आहे त्यांनी. स्पीड ऑफ द कॅनॉन इज गिवन टू बी 0.25 मीटर पर सेकंद. आणि काय काढायचं आपल्याला मोमेंटम. मग मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे ना आपल्याला काय मोमेंटम p इज इक्वल टू मास मल्टिप्लाय वेलॉसिटी. काढायचं मग मास किती दिलं आहे 500 मल्टिप्लाय v म्हणजे स्पीड. बरोबर. म्हणजेच कशाची मल्टिप्लिकेशन करायची इथं 500 मल्टिप्लाय तर आपण काय करायचं 0.25 त्याला मल्टिप्लाय करायचं 500ने करायचं आहे पण पहिल्यांदा फक्त 5ने करायचं. 5 5 जार 25 2 इज कॅरी 5 2 जार 10 अँड 2 12 1 इज कॅरी 5 0 जार 0 अँड 1 इज 1. आणि आता ह्याच्यावर 500 मधल्या 2 झिरोज द्यायचे. आणि आता या दोघांची मल्टिप्लिकेशन आहे त्यामध्ये डेसिमल पॉईंट जो आहे तो दोघांपैकी एकाला आहे आणि तो राईट साईडने 2 प्लेसेसने म्हणजे इथं आहे. बरोबर. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं आन्सर आलं 125 मीटर पर सेकंद. हे काय आलं मोमेंटम. ठीक आहे. यानंतर पुढे एक असंच एक्झाम्पल दिलेलं आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल हा फॉर्म्युला जो मागाशी आपण शिकलो होतो m1 u1 प्लस m2 u2 ती तुम्हाला मी फिगर तिकडं काढून दाखवली होती. त्याच्यानुसार हे एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे त्यांनी ते व्यवस्थित बघा. ठीक आहे. आणि मग हे एक्झाम्पल झालं की हा टॉपिक संपलाच.
पुढच्या पिरियडला आपण एक्झरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती डिस्कशन करूया. ओके, लेट्स स्टॉप हिअर.